स्वामी समर्थ. आषाढी एकादशी आत्ताच होऊन गेली. त्याबद्दलची कथा अशी आहे की नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या रात्री श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्या दिवशी तातडीने द्वारकेला जायचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वीच पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या कुटीकडे आले. परंतु आदल्या रात्रीच पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतका चिखल झालेला होता की त्याच्या अंगणातनं त्यांनी पुंडलिकास हाक दिली. साक्षात विष्णुदेव आले आपल्या दारीशी हे पाहून पुंडलिक गवरला. म्हणाला, पांडुरंगा, माझ्या आईवडिलांचे मी विधी रुकून येतो, तोपर्यंत तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळात बाहेर येईन. आणि श्री विष्णूच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकाने आपल्या हाताजवळ असलेली एक वीट उचलली आणि मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या आणि आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि विनंती केली, पांडुरंगास, की मी बाहेर येतो, तोपर्यंत तुम्ही कृपया या विटेवर उभे राहा.